करण्याचा, कारण त्याला माहिती आहे क्लायमेटिक कंडिशन्स इथून साथ देणं फार गरजेचं असणार आहे. आणि अमोल भोईर तसा फार हुशार खेळाडू आहे, फार मोठा चतुरचित्त आहे, त्याला ठाऊक आहे कोणत्या वेळी कसा खेळ करायचा. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर अक्षय भगत, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या क्षेत्रात स्लॅश करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने डिफेन्स केला बॉलला, फक्त दिशा देण्याचं काम केलं. आणि इथून मात्र पहिली सिंगल अत्यंत वेगानं चिकी सिंगल जी कनेक्ट केली जाते. एका धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा केला गेला. हा सामना म्हणजे एक चित्त थरारक प्रवास असणार आहे. इथून क्वालिफायरचं तिकीट मिळवण्याकरता दोन्ही संघांकरता हा अत्यंत जिकरीचा इथे बदलाली तर पाहायला मिळालं. परंतु ट्रॅकिंग ऑफ दी बॉल जर आपण पाहिली, इनपॅच लाईनचा पडसाद जर पाहिलं तर त्या ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर होते, त्यामुळे पंचांनी इथे निर्देशित केलं. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं धावफलकावर जाऊन पोहोचली आहे, ती 2 या अंकावरती. आमचे परममित्र अनिलजी माळी, नामदेवजी मार्के या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कर्जत प्रीमियर लीग बॉल तयार. फटका चांगला आहे, टायमिंग देखील प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अभिनव भारत या कक्षाला मानवंदना देत असताना ठोकला पहिला षटकार. जिला आपण गावदेवी म्हणतो आणि त्याच साई गावदेवीचं गीत देखील आपण ऐकलं. बॉलर इथे तयार. ओव्हर द विकेट आला. थोडासा लेट कनेक्ट झाला बॉल. कमी गतीचा, वेगावरचं नियंत्रण इथे मात्र कंट्रोल केलं. निश्चितच एक डॉट बॉलची उद्घोषणा. अक्षय भगत, चिंचवलीचा वाघ, आज खरं तर आदरणीय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन या संघाकरता लढतोय. मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण क्रिकेट भरपूर खेळलो आपण, परंतु आता खरं तर लीग नावाची संकल्पना ज्या माध्यमातून संघ मालका करता हे सगळे खेळाडू काम करतात. इथून 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 8 या आकड्यावरती. कटर कॉम्बिनेशन, लेग कटर होता, स्लाइड कट केलं बॉलला, मिडल स्टिक टू ऑफ स्टिकच्या दिशेनं वळण दिलं आणि तदनंतर यष्टीरक्षक त्याचं काम बरोबर यष्टांच्या मागे पाहतोय. इथून डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. त्यामध्ये एका मोठ्या फटक्याचा देखील समावेश आहे. बॉल तयार. ओव्हर द स्टंप्स. फटका इनसाइड आउट. बॉल चालला ऑन द राईज. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वेगानं पहिली धाव कंप्लीट आणि अक्षरशः चित्याची चपळाई. 20.12 मीटरची विकेट कापत असताना इथे मात्र दुसरी धाव देखील केली आहे कनेक्ट. विथ द हेल्प ऑफ दिस 2 रन स्कोर फ्लायज टू दी 10. 10 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सावध पवित्र्यात सुरुवात केली आहे. या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अतिश रुठे आणि गणेश मसणे. गणेश मसणेनं खरं तर इम्प्रेस केलं. या आधीच्या मॅचमध्ये मोठ्या फटक्यांकरता हा खेळाडू जाणला जातो. बॅटचा फ्लो पाहिला अविनाश त्याच्या, कमालीचा आहे. शेलूचा हा खेळाडू आहे आणि निश्चितच गावाचं नाव ते अस्मिता जपत असताना. इथे फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर. गणेश मसणे शेलूचा वाघ इथे फोडतोय पहिली डरकाळी. षटकार. सोळा धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात, ज्यामध्ये गणेश मसनेच्या बॅटमधून आलेले 2 मोठे ब्लास्ट, त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आहे. या क्लायमेटिक कंडिशन्स मध्ये अविनाशजी हे फटके सजवणं, हे मी बऱ्याचदा म्हणतो की ही सोपी गोष्ट नाही आहे. डेफिनेटली गणेश मसनेचं कौतुक करावं लागणार आहे. बॅटचा फ्लो, बॅटचा स्विंग, या सगळ्या गोष्टी खरं तर त्या सगळ्या प्रभाव किंवा ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा विचार या फटक्यांमध्ये होतो. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि दुसरं षटक चिंचवलीचा आणखीन एक दिमागदार खेळाडू. अगदी नवतरुण वय, परंतु कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचं भविष्य. याआधी जी गोष्ट उमरोळीच्या साईल लोंगलेला जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाहिलं, त्यावेळी कमालीचं क्रिकेट. आज ISPL पर्यंतचा प्रवास. नीतू माळी असेल
आणि लवकरच हे नाव देखील ज्युनियर साहिल लोंगले देखील त्या यादीमध्ये पोहोचणार हे निश्चित आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बॉल पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिला चेंडू मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाजानं केलेल्या मेहनतीवर फेरलेलं पाणी. इथून मात्र एक सिंगल कनेक्ट केली जाते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे. 17 ऑन स्कोर कार्ड. आणि काल खरं तर मिडगावच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं नामांकन त्या खेळाडूनं पटकवलं. आमच्या भिवंडीवाड्याची चॅलेंजर ट्रॉफी देखील मागच्या वर्षी त्यानं गाजवली. अनेक स्पर्धा हा खेळाडू. बॅटची कडा आणि इथे मात्र बॉल चाललाय. इट्स अ थॉटलेस क्रिकेट. यापेक्षा खराब काय असू शकतं. इतकी मेहनत गोलंदाज करतो आणि क्षेत्ररक्षकांनी त्याच्या मेहनतीवर फेरलेलं पाणी. चेंडू सीमा पार आलाय. दमदार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 21. 21 धावा ज्या धावफलकावरती कनेक्ट झाल्यात. या षटकाची सुरुवात साहिल लोंगले क्वालिटी बॉलिंग, परंतु क्षेत्ररक्षणाचा पूर्णतः अभाव. आदरणीय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या माध्यमातून इथे स्लॅश केलाय फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून 30 यार्डचं बंदिस्त वर्तुळ भेदत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आला इथे दमदार चौकार. ती 25 या आकड्यावरती. आपण म्हणतो ना अविनाशजी की घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. कदाचित साहिल लोंगलेनं कितीही क्वालिटीनं गोलंदाजी करू दे, क्षेत्ररक्षकांची साथ जर त्याला मिळाली नाही तर मग होत्याचं नव्हतं व्हायला देखील उशीर लागणार नाही. क्षेत्ररक्षण फार महत्वाची बाजू आहे खरं तर. आणि तेच क्षेत्ररक्षणाची उणीव इथे मात्र आदरणीय सुधाकर घारे फाउंडेशन वासरे खोंडा विभागाकडनं पाहायला मिळते. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टंप्स. कमी गतीचा बॉल. आणि आता पहा गली रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डिरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला. एक चिकी सिंगल इथे मात्र केली जाते. कनेक्ट. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. महाराष्ट्राचा वाघ तुकाराम मोंबळे सर आठवण होते त्या माणसाची. मराठी माणूस काय धाडस करू शकतो. म्हणजे अजमल कसाबच्या हातात AK-47 असताना ज्यावेळी तुकाराम सरांच्या हातामध्ये फक्त काठी होती आणि जिवंत पकडलं त्या कसाबला. सलाम आहे. 26 आकडा जेव्हा आला तेव्हा आठवण होते जावळीच्या त्या वाघाची. बॉलर इथे तयार. फटका चांगला. टायमिंग प्रॉपर. आणखीन एक दहाडली आहे. हा स्ट्रोक. बॉल चाललाय 6 धावांसाठी. आता मात्र फलंदाज त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय विनायक मार्के देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्लॉक स्वीप. ये घुटना टेक और ये बाउंड्री देख. व्हाट अ स्ट्रोक. फटका कल्पनेच्या पलीकडे सजवला या फलंदाजानं. अत्यंत जबरदस्त फलंदाजी. अतिश रूठे. या आधीच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूच्या नावे गेला आणि आता देखील RR फाउंडेशन या संघाकरता तो निश्चितच लढतोय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. साहिल लोंगलेचं हे षटक महागडं ठरलंय. 20 धावा त्यानं खर्च केल्या. 36 धावसंख्या धावफलकावरती आहे 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. 36 धावा. जिथे अनालिसिस बदललं तो होता दुसरा चेंडू. ज्यावेळी जो चौकार सोडला बॅक ऑफ दी एंड मध्ये इन फ्रंट ऑफ दी विकेट आणि त्याचे पडसाद उमटले पुढच्या बॉलवर. कदाचित या गोष्टींना दुजोरा इथून द्यावा लागणार आहे. चला चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. या स्पर्धेचे यशस्वी आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ वरई, झांजे ब्रदर्स, आदरणीय सन्माननीय प्रसाददादा तोरवे, प्रशांतजी झांजे साहेब, आदरणीय नितीनजी झांजे साहेब आणि खरं तर महाराष्ट्र राज्याचे
उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब. अगदी मी तर म्हणतो ना की आयोजन बलाढ्य आणि बुलंद केले गेली. वेगळी संकल्पना आहे, तिचं अवलोकन केलं गेलं. प्रत्येक गोष्ट बारकाईनं आदरणीय नितीनदादा असतील, प्रशांतदादा असतील, बारकाईनं हेरली आणि निश्चितच एक दैदिप्यमान स्वरूप सध्या या स्पर्धेचं तुम्ही पाहतायत. ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केलाय जिथून मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. कदाचित आदरणीय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन वासरेखोंडा विभागाचं क्षेत्ररक्षण त्या गोष्टीवर विचार करण्याची अत्यंत गरज आहे. इथून मात्र एक सिंगल, दोन धावा केल्यात कनेक्ट. अक्षय भगत आलाय, चिंचवलीचा खेळाडू जो कॅप्टन्सी निभावतोय आपल्या आता लीग संकल्पनेकरता. संघाची धावसंख्या पोहोचली आहे फक्त 38 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग दोन्ही धुरंधर करतायत, आतिश रुठे आणि गणेश मसने. फटका चांगला आहे ऑन साइडला, गॅप मध्ये दोन खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय ॲज अ स्वीप, ॲज अ एरो. चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर, चौकार. आकड्यावरती आणि का बॅटिंग करतायत दोन्ही रणधुरंदर. गणेश मसणे थांबायचं नावच घेत नाही. कदाचित शेलू या गावाचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो विस्फोटकता तिथल्या फलंदाजांच्या रक्तात ठासून भरली आहे. साईनाथ मसनेचा मी बऱ्याचदा उल्लेख करतो. आता गणेश मसने देखील दर्जेदार फलंदाजी करतोय. सुभाष भोईर मंडप डेकोरेटर्स, आपण कुठे असाल तर आपण देखील मुख्य क्रीडा मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुभाषजी भोईर साहेब आपण या. संघाची टोटल पोहोचली आहे ती तब्बल 42 या आकड्यावरती. अक्षय भगत आतापर्यंत 2 बॉलचा खेळ त्यानं संपवलाय. खरं तर टॉस जसा जिंकला तसा अमोल भोईरनं स्वीकृती केली ती फलंदाजीची. आणि सर रतन टाटांचं एक वाक्य अविनाशजी, आयुष्यात तुम्ही एकदा निर्णय घेतला ना की मागे फिरून पाहू नका. तो निर्णय घेतलेला योग्य कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. कदाचित अमोल भोईरनं तो घेतलेला निर्णय, आणि अमोल भोईर आता डाऊन द ऑर्डर येतोय, हे देखील एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे RR फाउंडेशन हा संघ कदाचित ज्या पद्धतीनं त्यांनी स्ट्रॅटेजी बनवली आहे मजबूत स्थितीत आता सध्या पोझिशनला तरी आहे एवढं मात्र निश्चित आहे. गोलंदाज तयार. अक्षय भगत या षटकातला पुढचा बॉल, षटक क्रमांक 3. ओव्हर द विकेट चाललाय. बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. इथे चपराक RR फाउंडेशन चौकारांचा इथे धुमाकूळ गणेश मसनेच्या बॅट मधून येतो. आणखीन एक धमाका, चौकार. चौकाराच्या मदतीनं हा शेलूकरांचा वाघ आज मात्र RR फाउंडेशन साठी स्वतःची जबाबदारी, स्वतःच्या कार्यकौशल्याची परिमिती मात्र इथे दाखवतोय. असं म्हणतात की एकदा जबाबदारीचं ओझं खांद्यावर आल्यानंतरचा तुमचा थकायचा किंवा रुसायचा अधिकार गमावला जातो. आणि कदाचित आज गणेश मसनेनं निश्चितच इथे जबाबदारी स्वीकारली. एक चांगली इनिंग तो साकार करतोय. संघाची टोटल पोहोचली 46 ओव्हर 11 चेंडू 33 धावांची इनिंग. व्हॉट अ स्ट्रोक, इट्स अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय फटका, क्रिकेटचा टिपिकल कॉपीबुक स्टाईल मधला. कदाचित हा फटका जेव्हा रोहित शर्मा सर बघतील ते देखील अचंबित होतील. इतका दर्जेदार हा देखणा स्ट्रोक त्यानं सजवलाय. बॉल स्टँडच्या बाहेर, षटकार. इनिंग साकार केली आहे या शेलूच्या वाघानं. इथे मात्र डरकाळ्या फोडायला सुरुवात केली आहे. काय बॅटिंग करतोय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. झडप टाकली शेवटच्या क्षणी आणि इथे पहा दुसरी धाव अत्यंत वेगानं केली आहे कंप्लीट. हे प्रेशर आहे आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 54 या धावसंख्येवरती. अक्षय भगतचा घेतलाय खरपूस समाचार, त्याच्या विरोधात आक्रमण चढवली गेली आहेत. 2 सलग चौकार,
तदनंतर आलेला एक षटकार, 5 बॉलचं सत्र संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 54 धावा. बलाढ्य आणि अभेद्य किल्ला टार्गेटचा उभा करताना आर आर फाउंडेशन. सुपर बॉलिंग, चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगला केलाय. प्रोजेक्टाईल मोशन वाढवली, फ्लाईट दिली बॉलला आणि तदनंतर एका डॉट बॉलची उद्घोषणा. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. या षटकात खर्च केल्या अक्षय भगतनं 18 धावा आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे ती 54 या धावसंख्येवरती. 54 धावा, भली मोठी धावसंख्येची जी धावसंख्या आहे भली मोठ्या स्वरूपात धावफलकावरती कनेक्ट झाली आहे. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे परम मित्र नामदेवजी मार्के असतील, तदनंतर अनिलजी माळी असतील. जुना काळ आठवला की खरं तर कर्जतसाठी तो एक सुवर्ण काळ होता 2012-13 पासनं. मी बऱ्याचदा उल्लेख केला. केदार भगत देखील या स्पर्धेचा आनंद घेत होते. SD ट्रॅव्हल्स बऱ्याचदा खेळली. तदनंतर आमचे बाळा धनवे असतील, प्रशांत शिंदे असतील, तदनंतर दीपक दादा राणे असतील. त्यांनी गाजवलेला तो काळ निश्चितच. त्यावेळी चंदू 11 खेळायची, तदनंतर तनिष्का 11 बऱ्याचदा खेळली आणि या सगळ्या संघांनी मग पनवेल तालुका असू द्यात, खालापूरमध्ये असू द्यात, सगळीकडे स्वतःचं नाव कमावलं. कर्जतचं क्रिकेट बदललं, बऱ्याचशा परिसीमा बदलल्या आणि अनेक अनेक नामवंत, पवन शेलार असतील आमचे, सगळ्यांनी तो काळ गाजवला आणि एक वेगळी मजा होती. सगळेजण बंदिस्त असायचे. कर्जतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्रीडांगणावरती होणारी प्रॅक्टिस आणि तिथे घडलेले अनेक खेळाडू. बराच मोठा इतिहास आहे. कदाचित मागच्या 12 ते 15 वर्षाला जर आपण पडताळलं तर क्रिकेटच्या पूर्ण कर्जतच्या क्रिकेटचं स्वरूप अविनाशजी बदललं. आता चला आपण वळूयात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर येईल. चला थोडं स्पीडअप कराल. टीम आदरणीय सुधाकर घारे फाउंडेशन वासरे खोंडा विभाग थोडासा संकटांचा सामना जरूर करते, कारण जी बलस्थानं होती त्या बलस्थानांवर अटॅक चढवला गेला. आणि षटक क्रमांक 4 दहिवलीचा खेळाडू तेजस गायकवाड सध्या मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. लेदर क्रिकेटवर प्रभुत्व निर्माण केलं या खेळाडूंना देखील आणि आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख मागच्या अनेक वर्षांपासून प्रस्थापित केली. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेग कटर होता, लेट एक्झिक्यूट केला आणि त्याचे पडसाद उमटले. खरं तर डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न होती. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ, माफ करा, अजूनही विचार केला आपण तर अजूनही 17 बॉलचा खेळ या सत्रातला बाकी आहे. बॉल तयार. फुलर लेन तुडवलाय, मनगडाचा केलाय वापर. बॉल करतोय हवाई सफर. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. अत्यंत विध्वंसक फटका, षटकार. मदतीने टीमची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या 60. तेजस गायकवाडला देखील आसमान दाखवलंय दुसऱ्याच बॉलवर. का लढतायत हे खेळाडू. आज मनामध्ये स्पष्ट भावना घेऊन आलेत. आतिश रुठे आणि गणेश मसने लढायचंय आणि लढता लढता स्वप्नांना घडवायचंय. पॉइंटच्या डोक्यावरून केलाय हा फटका. वीरेंद्र सेवाग स्टाईल पंच. बॉल चाललाय पॉइंटच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 64. बरं, तेजस गायकवाड आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर्ड केलेत, त्यामध्ये देखील 2 मोठ्या फटक्यांचा समावेश आहे. 10 धावा त्याच्या विरोधात आक्रमण चढवली गेली आहेत आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे आतिशचं देखील. आतिश रुठे या आधीच्या मॅच मध्ये देखील RR फाउंडेशनचं जर इथून कमबॅक झालं अविनाशजी तर आतिश रुठेची भूमिका फार महत्वाची असणार आहे. गणेश मसने ज्या खेळाडूला संधी दिली, अमोल भोईरनं स्वतः डाऊन द एंड येण्याचा, खरं तर डाऊन द ऑर्डर येण्याचा जो मोठा मनाचा मोठेपणा दाखवलाय. कदाचित स्वतःच्या संघासाठी काही रणनीती सजवाव्या लागतात. 2 पावलं स्वतःला मागे यावं लागतं आणि त्याचं खरं तर
यशस्वी स्वरूप सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. तेजस गायकवाड या षटकातला या आधी देखील 50 पेक्षा जास्त धावसंख्येची भागीदारी आणि आता या मॅच मध्ये देखील अनब्रेकेबल 50+ धावांची भागीदारी. अपील जरूर झाली आहे. चांगला बॉल तेजस गायकवाडनं त्याच्या भात्यातनं फेकलाय. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 4 बॉलचं सत्र संपलंय. धावसंख्या 64 या आकड्यावरती. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तेजस गायकवाड देखील हुशार खेळाडू आहे. तो देखील जाणतो कोणत्या वेळी कसा खेळ करायचा आहे. परंतु नशिबाची साथ देखील लाभणं हे तितकंच महत्वाचं आहे. बॉल तयार ओव्हर द विकेट. लेट कनेक्ट केलाय. बॉल बॅक ऑफ दी हँड रोल केले फिंगर बॉलवर आणि तदनंतर पहा एक चिक्की सिंगल बाई स्वरूपात पंच मुन्ना पठाण सर इशारा करतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर होते कनेक्ट आणि संघाची टोटल पोहोचली आहे याच एका आकड्याच्या मदतीनं 65 या धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल पिकअप केलाय. इट्स अ पिकअप स्ट्रोक. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. अजयजी तरे साहेब आणि सन्माननीय किशोरजी कालेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. आणि खरं तर मागच्या वर्षी कर्जत प्रीमियर लीग माझ्याकडनं मिस झाली. त्याचं कारण होतं की मी आउट ऑफ इंडिया होतो. निश्चितच या वर्षी पर्व 9व्यामध्ये मी जॉईन झालो. सलग ही सर्व पर्व करण्याची माझ्यावर जो तुम्ही विश्वास दाखवला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या कर्जतवासियांचे मनापासून आभार. असंच प्रेम तुमचं निश्चित असू द्यात, अशीच साथ असू द्यात आणि आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी तुर्तास थांबतो. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा कर्जत प्रीमियर लीग. यस, थँक्यू सो मच निखिलजी वाकळे. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रशांतदादा धंजे आणि नितीनदादा धंजे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते निखिलचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. अगदी लांबचं अंतर कापून वेळेवर कर्जत प्रीमियर लीगसाठी आपण हजर राहिलात आणि आपल्या बुलंद आवाजाने संपूर्ण वरई नगरी आणि कर्जतला दुमदुमून ठेवलं. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. वळूयात मॅचकडे जिथे षटक सुरू आहे 5वं. पहिलाच बॉल. अतिश रुटे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. का बॅटिंग सुरू आहे. जबरदस्त फटकेबाजी. एका बाजूला गणेश मसने तर दुसऱ्या बाजूला अतिश रुटे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 77च्या घरात. 77 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नक्कीच निखिल धन्यवाद असतील तुझे. त्याला नक्कीच ट्रेन पकडायची आहे त्यामुळे तो लवकर रजा घेतोय. खरोखर जबरदस्त आवाज. अगदी तंत्रशुद्ध समालोचन कसं असावं खरं तर निखिलकडून किंवा समीर सोमणेकडून सातत्याने आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. एक बुलंद आवाज. भिवंडी परिसरातील भिवंडी विभागातील एक मोठं समालोचक, एक मोठं नाव आहे निखिल वाकळे सर. इंजिनियर आहेत स्वतः. आमचे जवळचे मित्र आहेत. ते मात्र रजा घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून असतील आभार. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय जय धुळेच्या विरोधात. आणखीन एक. इथे मात्र थोडीशी ताकद कमी पडली आहे. 1 बाउन्स बॉल सीमा पार. ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. आलाय चौकार. हे गाणं सातत्याने वाजायला हवं. डीजे मास्टरचं नक्कीच कौतुक असेल. जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. इथे चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. फलंदाज अतिश रुटेच्या माध्यमातून या चौकाराच्या मदतीने 81 धावा धावफलकावर. खरं तर या वेळीला ड्यू फॅक्टरमुळे धावा येत नाहीत परंतु या दोन्ही सलामीच्या बॅटरचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. एका बाजूला छोटा पॅकेट बडा धमाका गणेश मसने तर दुसऱ्या बाजूला मिस्टर 360 अतिश रुटे. नेक्स्ट बॉल जय धुळे. फुल टॉस होता. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. एकच धाव.
गणेश नाबाद 47 धावांवर खेळत असताना 47 रन्स त्याच्या बॅटमधून 15 चेंडूमध्ये या स्पर्धेतील चौथी 50 पूर्ण करू शकेल का गणेश? सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागून राहिलंय. गोलंदाजी मार्कवर जय धुळे. इथे मात्र आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा वन बाउन्स चौकार गणेश मसनेच्या बॅटमधून. इथे बॅट उंच केली, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गणेशसाठी. जसा चौकार आला तसा मात्र त्याने खेळपट्टीला नतमस्तक झाला, कारण मोठा प्लॅटफॉर्म आहे. कर्जत प्रीमियर लीग म्हटलं की शेलू गावातून बिलॉंग करतो. जय कोलमा आता शेलू संघातून सातत्याने खेळत असतो आणि त्याच्या माध्यमातून मात्र आज 16 चेंडूमध्ये 51 धावांची बहारदार इनिंग खेळत असताना आपल्या संघासाठी ज्यावेळी आपल्या संघाला गरज होती त्यावेळी मात्र त्यांनी चांगला खेळ केलाय. जे के शेलू नावात संघातून खेळत असताना आणि आज मात्र इथे आर आर फाउंडेशन या संघातून खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. अतिश रुटे, गणेश मसने चौकाराच्या मदतीने आपली 50 पूर्ण केली आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज जय धुळे सज्ज. पुढ्यात टाकला होता, खोदून काढले चेंडूला, एक धाव कंप्लीट केली आहे. याच दरम्यान सन्माननीय जय बोराडे यांच्याकडून गणेश मसनेने जी 50 लगावली आहे त्याच्यासाठी रोख 1000 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. आपलं देखील धन्यवाद साहेब असेल. नक्की चांगला खेळ गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिश देखील 12 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी साकारतोय. त्याला देखील संधी आहे, कारण 5वं षटक सुरू आहे. इथे फटका फसलाय. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. कुठेतरी एक ब्रेकथ्रू मिळवण्यामध्ये यश मिळालंय. अधिराज 11 या संघाला जय धुळेच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवर त्याने एक महत्त्वाचा गडी टिपला आणि मी तर म्हणेल नक्कीच अमोलभर वाट बघत होता की त्याला कधी संधी मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये का होईना त्याचं प्रचारण होत आहे. 5 षटकांचा वादळी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यात 87च्या घरात. पर 87 धावा. संध्याकाळचं हे सत्र ड्यू फॅक्टर. धावा चेस होत नाहीयेत आणि अधिराज 11 संघाचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये 43 धावा ते चेस करू शकले नाहीत. परंतु क्रिकेट हा खेळ आहे, अगदी सरड्याप्रमाणे रंग बदलतो. त्यामुळे ह्या धावा देखील चेस होतील. तुमच्याकडे जर क्षमता असेल तर तुम्ही काहीही करू शकता. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत करता येत नाही. ऋषी राणे यांच्याकडून गणेश मसनेसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलं. या संघाचे मला वाटतं संघ मालक असतील आर आर फाउंडेशन संघाचे. त्यांच्या माध्यमातून देखील रोख 2000 रुपयांचं पारितोषिक गणेश मसनेसाठी. कारण डू ऑर डायची मॅच होती. अभी नाही तो कभी नाही. संपूर्ण 1 वर्ष 2027ची वाट पाहावी लागेल आणि महत्त्वाच्या वेळी मात्र त्याच्या बॅटमधून 50 आली आहे. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल लोंगले. त्याच्या समोर गणेश मसने. पहिला बॉल. इथे फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. थोडीशी ताकद कमी पडली आहे आणि शेवटच्या ओव्हर मधल्या पहिल्या चेंडूवर माघारी परतावं लागेल फलंदाज गणेश मसनेला. हार्ड हिटर फलंदाज आहेत धामोते संघाचा. आज आर आर फाउंडेशन या संघाकडून खेळत असताना ऋषिकेशजी राणे यांचा संघ. गणेश मसनेसाठी तब्बल 2000 आणि आणखीन 1000 असं 3000 रुपयांचं पारितोषिक आलंय. वेल प्लेड. पुढचा बॉल घेऊन साहिल लोंगले पुन्हा एकदा सज्ज. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यावर चेंडूने वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या डॉट बॉलची नितांत गरज आहे. शेवटच्या क्षणी का होईना परंतु कुठेतरी निर्धाव चेंडू येणं गरजेचं.
गोलंदाज साहिलच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट. 2 चेंडूमध्ये त्याने एकही धाव खर्च केलेली नाहीये. तिसरा बॉल, इथे फटका चांगला आहे, उंची घेतली आहे, अंतर कमी, बॅक टू बॅक. तिसरा चेंडू निर्धाव आणि कल्पेश जाधवला जावं लागेल माघारी. साहिलच्या माध्यमातून मगाशी निखिलने उल्लेख केला होता साहिलचा, की जसा उमरीचा साहिल लोंगले तसा चिंचवळीचा ज्युनियर साहिल लोंगले. पहिल्या षटकामध्ये त्याला नक्कीच मार पडला, त्याने 20 धावा खर्च केल्या, परंतु क्रिकेट हा खेळ आहे, खेळामध्ये काहीही होतं. त्याच्यानंतर मात्र आता या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू त्याने डॉट हाताळलेत. न्यू बॅटर इन होतोय ॲट नंबर 5 यतीन कालेकर. बिरदोले गावातील बिरदोले संघाचा एक युवा सितारा, स्टार खेळाडू आहे. आय थिंक हा रग्बी प्लेअर आहे, महाराष्ट्र संघासाठी खेळतो आणि आज मात्र या KPLच्या माध्यमातून RR फाउंडेशन संघाकडून खेळत असताना फलंदाजीसाठी आलाय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे, चांगली फलंदाजी तो देखील करतो. बिरदोले संघाचा आपण विचार केला तर ह्या वर्षी चांगला खेळ त्यांनी दाखवला आहे. यतीनसाठी साहिलचा चेंडू, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. वाईड बॉल होता खरं तर, परंतु धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल यतीनला. देव आमचा छत्रपती, एकच हिंदू वाघ. ऑन स्ट्राईक असेल अमोल भोईर. फक्त काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या अगोदरचा चेंडू वाईड होता, वाईड +1, वाईड आणि रनआउटची एक विकेट मिळाली. चांगला चेंडू, वेगवान चेंडू आहे, जोरदार अपील पाहायला मिळाली. पंचांकडे आमचं लक्ष, पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ उभे आहेत. नॉट आउटचा इशारा, परंतु कौतुक जितकं करावं साहिल लोंगलेचं तितकं कमी आहे. जबरदस्त गोलंदाजी, कुठेतरी संघाला कमबॅकची गरज होती, तो कमबॅक इथे मिळून देतो साहिल. 4 चेंडूमध्ये त्याने खरं तर वाईडची धाव सोडली तर एकही धाव खर्च केलेली नाहीये. 4 चेंडू डॉट, लास्ट 2 बॉल्स टू गो. फुलटॉस बॉल आहे, मिसटायमिंग स्ट्रोक होता. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या पहिल्या इनिंग मधला हा अंतिम चेंडू असेल. 90 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 90 धावा पूर्ण. मला वाटतं या स्पर्धेतील दुसरी हायेस्ट टोटल असेल ही, जी एकाच दिवसात तयार झाली. हायेस्ट स्कोर होता 80, त्याच्यानंतर पहिल्या मॅच मध्ये 105 धावा जमावल्या होत्या अधिराज 11 संघाने. त्यांच्या विरोधात आता या 80+. ओह व्हॉट कॅच, ब्रिलियंट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. अगदी स्वतःला झोकून दिलं हवेमध्ये आणि झेल कॅरी केला. एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन नक्कीच आता अधिराज 11 संघ उतरेल मैदानामध्ये, कारण पहिल्या 5 ओव्हरमध्ये तब्बल 80 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक करून दिलं गोलंदाज साहिल लोंगलेने. 6 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. येणारे 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 91 धावांची गरज असेल अधिराज 11 या संघाला.
आयोजित कर्जत प्रीमियर लीग 2026चा हा थरार. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल किशोरदादा कालेकर. मी विनंती करतोय पुन्हा एकदा नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मानाची भगवी उबदार शाल आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन इथे किशोरदादा कालेकर यांचा शुभ सन्मान करायचा. धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. शेवटची मॅच सुरू आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. कर्जत प्रीमियर लीग 2026चा थरार, दर्जेदार देखणं, रुबाबदार आयोजन, अगदी मोठमोठ्या स्पर्धांना लाजवेल इतकं छान आयोजन सातत्याने करत आलेत वरईकर. यावेळी त्यांना दुसरी संधी मिळाली KPL आयोजन करण्याची. 2021 मध्ये ज्यावेळी KPLचं चौथं पर्व रंगलं होतं त्यावेळी ह्याच जे हनुमान वरईने आणि झांजे ब्रदर्सने स्पर्धा भरवली होती. त्याच्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा 9व्या पर्वामध्ये डे नाईट फॉर्मॅटच्या स्वरूपात अगदी त्याच्याही पेक्षा दर्जेदार आयोजन केलंय. येणारे 36 चेंडू जिंकण्यासाठी 91 धावांची गरज आणि त्या धावा चेस होतील का? अधिराज 11 संघ शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आता अधिराज 11 संघ नक्कीच उतरेल. कारण लास्ट ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या साहिल लोंगलेने. RR फाउंडेशन आणि त्याच्या विरोधात सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन हा संघ. 36 चेंडूमध्ये 91 धावांची गरज आहे. त्या धावा त्या चेस करतील का? कॅपॅसिटी आहे खरं तर. विचार केला आपण तर अक्षय भगत आणि त्यांची संपूर्ण आर्मी मोठमोठे फटके ते खेळू शकतात. चला स्पीडअप करा दोन्ही संघ. सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना होतीये. अक्षय भगत आणि त्यांच्या सोबतीला अक्षय गायकवाड. वात व्यर्थ न हो बलिदान ही थीम घेऊन कर्जत प्रीमियर लीग रंगतीये वरईच्या क्रीडांगणावर. वरईचं हे देखणं आणि सुसज्ज क्रीडांगण लक्ष्मी क्रीडांगण, जय हनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित ही स्पर्धा. अभिनव भारत स्टँड, आझाद हिंद सेना स्टँड, नवजवान स्टँड, भरपूर सारे प्रेक्षकांसाठी स्टँड उभारलेत वरईकरांनी. खास सोयी केली आहे बसण्याची प्रेक्षकांना. कारण प्रेक्षक राजा नसतील तर मात्र मॅचला मजाच नसते. प्रेक्षकांनी मान्यवर म्हणजे खेळाचा मुख्य भाग, मुख्य पाठ. येणारे 36 चेंडू जिंकण्यासाठी 91 धावांची गरज. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन. सलामीची जोडी अक्षय भगत. पहिलाच बॉल अगदी पायावर टाकला होता हरेश कराल्याने. त्याला डिफेन्स केला. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा भरपूर समाचार ही मात्र चांगल्या खेळाडूची ओळख असते. अक्षय भगत ऑन स्ट्राईक होता. त्याच्या सोबतीला नेवाळी गावातून बिलॉंग करणारा अक्षय गायकवाड. अगदी नावाप्रमाणे साजेशी कामगिरी करावी लागेल. पुढचा चेंडू घेऊन हरेश कराळे. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. अभिनव भारत स्टँडला मानवंदना देणारा हा पहिलाच षटकार फलंदाज अक्षय गायकवाडच्या बॅटमधून.
अलिबागचा कुलाबा किल्ला. इथे मात्र चांगली चांगली गाणी वाजवत आहेत डीजे मास्टर. षटकार आलाय अक्षयच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कल्पेश इथे उपस्थित होता. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्याच्यानंतर षटकार. आता आलेला हा डॉट बॉल. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, कारण धाव संख्या 91 करायची आहे. 91चं लक्ष आहे. ओहो, हेलिकॉप्टर स्ट्रोक. अगदी गोपडीसारखी बॅट फिरवली, परंतु फिल्डिंग पहा. कुठेतरी असं वाटलं होतं की चौकार गेला की काय, परंतु काय फिल्डिंग केली आहे. फिल्डिंगचा दर्जा मात्र दाखवलाय क्षेत्ररक्षकाने. गोलंदाजाला काय हवं असतं तर क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. ज्या ज्या वेळी ऑस्ट्रेलिया आफ्रिका संघ खेळायला उतरतो मैदानामध्ये, तेव्हा तो 11 नाही तर 12 खेळाडू घेऊन उतरतो, कारण त्यांचा 12वा खेळाडू म्हणजे त्यांचं क्षेत्ररक्षण असतं. अगदी तोच दर्जा, तोच क्लास दाखवला इथे क्षेत्ररक्षकाने. व्हेरी गुड फिल्डिंग. इथे शरीराचा वेध घेतला. इट्स आउट. LBWच्या स्वरूपात इथे माघारी परतावं लागेल. पंचांकडून आउटचा इशारा. खेळाडू बाद. निराश पावलांनी माघारी परततोय. षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आला होता. चांगल्या लयमध्ये पाहायला मिळत होता, परंतु ज्या ज्या वेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या त्यावेळी काहीतरी अपरित घडत असतं, आणि तसंच काहीतरी घडलं. LBWच्या स्वरूपात इथे माघारी परतला अक्षय गायकवाड. न्यू बॅटर इन होतोय ॲट नंबर 3 मनोज कदम. मुक्पे गावचा हा खेळाडू आहे. आपल्या गावाचं नाव त्याला नक्कीच उंचावावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल, परंतु इथे गोलंदाजी चांगली सुरू आहे हरेश कराळीच्या माध्यमातून. या अगोदरच्या दोन्ही मॅचमध्ये थोडीशी खराब कामगिरी केली होती हरेशने, परंतु या निर्णायक मॅचमध्ये, डू ऑर डायच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9च्या घरात. 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नऊ धावा धावफलकावर. नक्कीच जी छत्रपती शिवरायांची प्रतिमा आपल्याला ग्राउंडच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर दिसते, ती जयवंतदादा साळुंके यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. त्यांचं देखील मनापासून असतील धन्यवाद. जय हनुमान क्रिकेट संघ वरई आणि झांजे ब्रदर्स आयोजित ही स्पर्धा आहे. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 9. गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार. वेगवान, तेज थर्रार, अचूक टप्प्यावर भेदक मारा सुरू आहे. अगदी उंच काटक शरीरयष्टीचा हा गोलंदाज. याच दरम्यान मान्यवर इथे उपस्थित झाले सगळे जणांचं मी स्वागत करेल. कर्जत तालुका उपतालुका प्रमुख सन्माननीय अंकुशदादा दाभणे, त्याच दरम्यान जयवंतदादा साळुंके, सन्माननीय भाई पळसकर, त्यानंतर सन्माननीय राम कोळंबे, या सर्वांचं कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आलाय डॉट. पुढचा बॉल फटका फसलाय. चुकी होणार नाही. इथे मात्र आणखीन एक मोठा हादरा लागत असताना सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन या संघाला अक्षय भगत बॅक टू पॅव्हेलियन. जय जय हनुमान.
नक्कीच चांगली सॉंग्स वाजवले जात आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की 2 दिवसापूर्वी जो खरवई बदलापूरमध्ये प्रसंग घडला होता त्या बाणगुळांना मी नक्कीच उत्तर देईन की आपण हिंदू देवदेवतांची नक्कीच खूप प्रेमाने आपुलकीने त्यांची पूजा करत असतो. प्रत्येक धर्म हा कुठलाच जाती धर्म हा कुठलाच कमी नसतो. प्रत्येक आपापल्या परीने आपापली जोपासना देवांना जोपासना करत असतात. परंतु जे काही आक्षेपार्ह कृत्य त्या एका मुलीच्या माध्यमातून घडलं तर खरंच ते लाजिरवाणं होतं आणि आपल्या परिसरामध्ये ते घडतं बोलल्यानंतर कुठेतरी आपण सर्वांनी एकजूट व्हायला हवं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक करतोय चुकी, चुकीला नाही माफी. बॉल सीमा पार, आलाय चौकार. समाप्त झालाय. अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील अजयच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगले चेंडू अजयला हाताळावे लागतील, कारण धावसंख्या जरी बलाढ्य असली तरी ती अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसतं. कोणतीही गोष्ट कधी होऊ शकते. ह्या धावा देखील चेस होऊ शकतात जर तुम्ही केला तर. वेगवान चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर आलेला नशिबाचा चौकार आणि आता आलेला पुन्हा एकदा डॉट बॉल. अजय चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती हरेश कराळेने, अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करत असताना इथे अजय. फिटनेस पहा, अत्यंत काटक शरीरयष्टीचा आहे. हे असे खेळाडू प्रचंड चपळ असतात, ती चपळाई अजयच्या माध्यमातून. वेग पहा, वेग चांगलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड झोनमध्ये चेंडू पडतोय. एक टप्पा घेऊन अमोल भोईर चेंडूच्या खाली. या चेंडूवर मिळतील 2 धावा. या 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 15च्या घरात. धावांची गरज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी 30-35 धावा यायला हव्या होत्या, त्या धावा मात्र आल्या नाहीयेत. पॉवर प्लेच्या षटकातील फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या एका चेंडूवर मोठा फटका येईल का? 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. धावसंख्या 15. 2 गोडीमध्ये तंबूमध्ये गारद आणि गोलंदाजी मार्कवर अजय. इथे फटका चांगला आहे, परंतु टायमिंग चुकलाय, ताकद कमी पडली आहे. आणखीन एक गडी गारद. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. सत्तेच्या राजाला मानाचा मुजरा. मृत्यूच्या दरबारात असताना औरंगजेब देखील म्हणाला होता, या अल्लाह काश तुमने मुझे एक औलाद दी होती लेकिन वो संभा जैसी. हमने नोच ली आंखें उसकी लेकिन नहीं झुकाई उसने उसकी आंखें हमारे सामने. हमने काट दी जुबा उसकी लेकिन नहीं मांगे उसने रहम के 2 शब्द. हमने काट दिए पैर उसके लेकिन नहीं टेके उसने उसके घुटने हमारे सामने. हमने कलम कर दिया सिर उसका लेकिन नहीं झुकाया उसने उसका सिर हमारे सामने. सच में छावा था छावा, शेर का छावा. मौत भी कांप उठी थी देखकर उसे, यह खुद मौत का दावा था. धरती को नाच था उस पर, ऐसा शेर शिवबा का छावा था, शेर शिवबा का छावा था. आणि इथे मात्र षटकार आलाय. फलंदाज बॅटमधून, मनोजच्या बॅटमधून षटकार आलाय. या षटकारांची नितांत आता कुठेतरी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना आठवावं लागेल, कारण मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने स्वराज्याची स्थापना केली होती, इथे अजूनही वेळ गेलेली नाहीये. अभी नाही तो कभी नाही. संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. कर्जत प्रीमियर लीग
2026 हे पर्व अमोल भोईरच्या विरोधात पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, ज्या षटकाराची नितांत गरज आहे आता संघाला. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन संघ डू ऑर डायची मॅच खेळत असताना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची मॅच आहे. कोणता संघ सामना जिंकेल? एका बाजूला असेल आर आर फाउंडेशन ऋषिकेश राणे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन सन्माननीय सुधाकरची घारे साहेब यांचा संघ. कोणता संघ वरचढ ठरेल आणि जाऊन पोचेल सुपर 12 मध्ये? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल भोईर. आणखीन एक तडाखा, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकार आलेत ना, त्याचं श्रेय जाईल डीजे मास्टरला. कारण ज्या ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी वाजतात ना, त्या त्यावेळी एक वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी तयार होते खेळाडूंमध्ये. आम्ही समालोचन करत असताना देखील एक वेगळी ताकद तयार होते. ती ताकद आली फलंदाजाच्या मनगटामध्ये आणि त्याने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. तिसरा षटकार येईल का? गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमोल भोईर आणि त्याच्या समोर फलंदाज मनोज. चांगला चेंडू, चांगला चेंडू, जबरदस्त कमबॅक. यस, नक्कीच या दरम्यान गुड न्यूज, आपला भारत जिंकलाय वेस्ट इंडिजला पराभूत करून. इथे मात्र भारत संघ विजयी झालाय, त्याचं देखील हार्दिक हार्दिक हो फटका चांगला आहे, परंतु टायमिंग चुकलाय, ताकद कमी पडली आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु याच दरम्यान फटका फसलाय आणि आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला. छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून कसं चालेल? तेजस गायकवाड न्यू बॅटर, नवीन फलंदाज तेजस गायकवाड हा देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या विरोधात अमोल भोईर थोडीशी दिशा भरकटलाय. इट्स अ वाईड बॉल. 91 धावांचं लक्ष असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 28च्या घरात. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यावर खालीच राहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून. नक्कीच एका बाजूला मालेगाव तर दुसऱ्या बाजूला दहिवली, कारण तेजस गायकवाड दहिवली गावातून बिलॉंग करतो, तर त्याच्या समोर असेल अमोल भोईर मालेगाव गावातील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, ही ताकद आहे तेजस गायकवाडची. बॉलला पाठवलंय, 1 बाउंस सीमा पार, ओव्हर द रोप, धावा मिळतील 4, चौकार. करतोय प्रशांत दादा झांजे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते, नितीन दादा झांजे आपण दोघांनी आपल्या शुभ हस्ते कर्जत तालुका उपतालुका प्रमुख सन्माननीय अंकुश दादा दाबणे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची उबदार शाल आणि आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण इथे अंकुश दादा दाबणे यांचा शुभ सन्मान करत आहोत. धन्यवाद दादा, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल सन्माननीय जयवंत दादा साळुंके. मी विनंती करतो दादांना, यस नक्कीच आपण जी काही थीम बनवतो तर त्यावेळी जयवंत दादा साळुंके त्यांच्या माध्यमातून आपल्याला शिवरायांची मूर्ती दिली जाते. ह्या वर्षी देखील त्यांनी दिली आहे, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. मानाची भगवी शाल आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन.
या पुढचा सन्मान असेल सन्माननीय भाई पळसकर साहेब. मी विनंती करतोय झांजे ब्रदर्सना की आपण आपल्या शुभ असते त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. भाई पळसकर, सगळ्या मान्यवरांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि ती जपत असताना झांजे ब्रदर्स, जय हनुमान क्रिकेट संघ वरई. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल सन्माननीय राम कोळंबे साहेब. मी विनंती करतोय दोघांनाही की आपण आपल्या शुभ असते राम कोळंबे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचे मनापासून धन्यवाद असतील की आपण आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलायत. जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे, जिथे 3.2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या बनली 4 गाड्यांच्या मोबदल्यात 34. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. मोठे फटके येणं गरजेचं. संकेत ऑन स्ट्राईक असेल. इथे फटका चांगला आहे. 16 बॉल 57 ची गरज असताना बॉल सीमा पार, षटकार. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन की आर आर फाउंडेशन, कोणता संघ सुपर 12 मध्ये जाऊन पोहोचणार याकडे सर्वच पाठीराख्यांचं लक्ष लागून राहिलंय. दोन्ही संघाचे संघ मालक अगदी उत्कंठा शिगेला लागली आहे की आपला संघ क्वालिफाय होईल, परंतु कोणता संघ जाऊन पोहोचेल सुपर 12 मध्ये. कारण प्रत्येकाला शेवटच्या दिवशी खेळायचंय. या क्रीडांगणावर खेळायची सगळ्यांची इच्छा असते. इथे मात्र चांगली साजेदारी करत असताना तेजस गायकवाड आणि संकेत दळवी. संकेतच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अजय. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आपण बघितलं तर बरेचसे रंग बदलणारे सामने पाहायला मिळालेत. रात्रीच्या वेळी धावा होत नव्हत्या, त्या धावा देखील झाल्या. धावा डिफेंड 43 देखील डिफेंड होताना बघितलं आपण, परंतु ह्या 51 धावा चेस होतील का? 14 बॉल 50 ची गरज. तेजस गायकवाड दहिवली गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. मोठमोठे फटके त्याच्या भात्यात आहेत, परंतु ते फटके आता तो एक्झिक्यूट करू शकेल का मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी? इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये कल्पेश जाधव तैनात आहे. एकच धाव, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. 13 चेंडू 49 धावांची गरज. अत्यंत महत्वाचा हा चेंडू असेल. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे खरं तर. 13 बॉल 49. आर आर फाउंडेशन त्याच्या विरोधात सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन संघ. ऋषिकेश राणे यांचा आर आर फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला सुधाकर घारे यांचा सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन. गोलंदाजी मार्कवर अजय. कार्पेटच्या माध्यमातून फटका ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये फिल्डर आहे. क्विक फिल्डिंग आणि क्विक थ्रो यतीन कालेकर होता तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली यतीनच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले 4 गाड्यांच्या मोबदल्यात 43. 12 चेंडू आणि बनवायच्यात 48. 12 बॉल 48. कुठेतरी आता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 11 बॉल 47. 47 बॉल 11. आर आर फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. सातत्याने आता चेंडू यतीनकडे जायला सुरुवात झाली आहे. चांगली फिल्डिंग तो करतोय. कुठेतरी सामन्यामध्ये शिरकाव करत असताना गोलंदाजी करणारा आर आर फाउंडेशन हा संघ चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांना अपयश आलं होतं, परंतु त्याच्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक केलंय. चांगला चेंडू. टाळ्यांचा कडकडाट. यष्टांच्या मागे दोन्ही स्लिपचे खेळाडू आणि यष्टीरक्षक स्वतः टाळी वाजवतोय की व्हेरी गुड बॉलिंग. हरेश कराळे भरपूर सारा अनुभव आहे. स्वतः एक अनुभवी पंच देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भेदक गोलंदाजी सुरू आहे. इथे फटका चांगला आहे.
कॅचेस विन द मॅचेस. चांगला झेल पकडलाय. हरेश कराळे 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक तर्फी सामना होताना पाहायला मिळतोय. अगदी जखडून ठेवले गोलंदाजीने हरेश कराळेने. कौतुक करेल मी गणेश मसने आणि आतिश रुटेचं. काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये इतकी बलाढ्य धावसंख्या उभारणं खूप कठीण होतं, परंतु तंत्रशुद्ध फटकेबाजी, अगदी स्क्वेअर कट स्वीप, त्यानंतर आतिश रुटेचे फॉलिंग स्वीप, सगळं काही पाहायला मिळालं. आणि त्यांनी जी भागीदारी केली होती 70+ त्याच्या जोरावर मात्र कुठेतरी संपूर्ण पकड मजबूत करत असताना आर फाउंडेशन या मॅचमध्ये उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या 46. फक्त 2 धावांचं षटक हाताळले हरेश कराळेने. जबरदस्त गोलंदाजी. तब्बल 2 ओव्हरमध्ये 11 धावा आणि 2 गडी त्याने टिपले. इकॉनॉमिकल षटक कसं हाताळायचं ते मात्र दाखवून दिलंय हरेश कराळेने. शेवटचे 6 चेंडू फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 46 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर कल्पेश जाधव. कुठेतरी सुपर 12चा प्रवास इथे सोपा होत असताना ऋषिकेशजी राणे यांच्या आर फाउंडेशन या संघाचा अगदी ऑनलाईन मॅच बघून त्यांनी बक्षिसांची आतिषबाजी देखील केली गणेश मसनेवर, ज्याने 50 लगावली. या स्पर्धेतील 4थी 50 आणि आजच्या दिवसातील दुसरी 50. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु वेळ निघून गेली आहे. षटकार नक्कीच आलाय. 5 बॉल 40ची गरज. नक्कीच तेजसने जेव्हा जेव्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला सगळे सक्सेसफुल झाले, परंतु आता वेळ निघून गेली आहे. एखादा चमत्कारच तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो. तो चमत्कार होऊ शकेल का? 5 बॉल 40ची गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे मात्र चेंडूला अडवलं गेलंय. 4 बॉल 40 फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. जबरदस्त बॉलिंग कल्पेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार आला, परंतु तदनंतर मात्र डॉट बॉल. 4 बॉल 40ची गरज. आर फाउंडेशनचा प्रवास कुठेतरी सोपा होत असताना सुपर 12 साठी तेजस गायकवाड एकाकी झुंज देतोय आपल्या संघासाठी. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन केलंय. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. षटकारानंतर लगेचच 2 निर्धाव चेंडू हाताळलेत कल्पेश जाधवने. चांगल्या गोलंदाजाचं हे एक लक्षण असतं. ज्यावेळी त्याला मोठे फटके त्याच्या विरोधात येतात त्याच्यानंतर मात्र कमबॅक करणं हा त्यांचा गुणधर्म असतो. फुल टॉस बॉल होता, फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. विचार जर आपण केला तर बऱ्याचशा चुका केल्या फिल्डिंग करत असताना सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन या संघाने, आणि त्याच्या विरोधात खूप चांगली फिल्डिंग केली मी म्हणेल आर फाउंडेशन या संघाने. एकतर्फी मॅच झाली आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्यात 39. फक्त फॉर्मॅलिटी औपचारिकता शिल्लक आहे. आणखी एक डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ दी मॅच. या मॅचचा हा शेवटचा चेंडू आहे. कल्पेश जाधव इथे षटकार आलाय परंतु विजयी होतोय आर फाउंडेशन संघ. वेल प्लेड. हार्ड लक सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीम. आणि नक्कीच या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने 18 चेंडूमध्ये तब्बल 3-4 षटकार आणि 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 18 चेंडूमध्ये 52 धावांची अफलातून इनिंग साकारणारा जय कोलमामाता शेलू संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका
आज आर आर फाउंडेशन संघाकडून खेळत असताना ज्याने 50 लगावली तो गणेश मसने ठरलाय मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.